अखिल जगत स्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट। सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। तुम्ही काहीच का बोलत नाही? माझा प्रश्न केवळ इतकाच आहे की एवढं सगळं चाललं असताना पार्वती देवींनी काहीच तसा हस्तक्षेप केला नाही। महादेवांच्या प्रती त्यांच्या मनात किती प्रेम आहे हे सर्वांनाच ठाऊक होतं आणि ते श्री महादेवांनी देखील स्वीकार केलं होतं। मग त्यावेळी त्यांच्या बहिणीच्या मनात असं काहीतरी सुरू आहे हे त्यांना ठाऊक असूनही त्यांनी त्यांना थांबवलं का नाही? मला जर म्हाळसाने काही विचारलं तर मी असत्य बोलू शकणार नाही। मला त्यांच्यापासून ते लपवून ठेवता येणार नाही। देवी असं काही होणार नाही। देवी देवी आपला प्रश्न आपली शंका अगदी योग्य आहे। हे असं कसं घडलं हा प्रश्न कोणालाही पडणं स्वाभाविकच आहे। सती देवींनी आत्मदाह करून घेतला। शिवतत्वापासून शक्तिरूप विलग झालं। पण माझा प्रश्न अनुत्तरितच आहे। देवी आख्यानाच्या ओघात ते सर्वांनाच कळणार आहे। परंतु साऱ्यांनाच हा प्रश्न पडला होता की जर शिव आणि शक्ती यांचं पुनर्मिलन झालं नाही तर तारकासुराचा वध करणं अशक्य होईल। देवा मला एक विचारायचं होतं जी। विचार बानू। नाही म्हणजे मला जे ठाव आहे त्याचा विचार करून मी बोलते। माझं चुकीचं बी असेल पर बानू कोणताही संकोच मनात ठेवू नको। नाही म्हणजे गंगा देवी ह्या बी पवित्र नदी आहे ती मोठ्या आहे ती आणि असं असताना तुला हेच म्हणायचं आहे ना की देवी गंगा आणि श्री महादेवांच्या मिलनाने सृष्टीवरील हे संकट दूर झाले नसते का? ओहे जी नाही बानू, तुझी शंका जरी योग्य असली तरी ते शक्य नव्हतं। सती म्हणजे साक्षात आदिशक्तीचे रूप। या सृष्टीच्या कल्याणासाठी आदिशक्तीने हे रूप धारण केले होते। सती जिच्याशी माझा विवाह झाला होता आणि त्यांनी तर आत्मदाह केला होता। देवी मी तुम्हाला सांगितलं आहे की तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे या आख्यानातच मिळणार आहे। ते काय आहे हे आता सगळ्यांनाच लवकर कळणार आहे। स्वामी तुम्ही इतके निश्चिंत कसे? तुम्हाला कोणती चिंता आहे देवी? श्री महादेव आणि देवी सती
यांचं मिलन कधी आणि कसं होणार? श्री सतीदेवींनी पुनर्जन्म घेतला की ते शक्य आहे, परंतु त्या हा जन्म कधी घेणार आहेत? ती वेळ जवळ आली आहे. ह्या जन्मात श्री महादेव आणि देवी सती यांचं एकत्र येणं सहज शक्य होईल का? नाही देवी. श्री सतीदेवींना कठोर तप साधनेतून श्री महादेवांना प्राप्त करावे लागेल. परंतु पुन्हा ही परीक्षा का? ही शिवलीला आहे. नारायण नारायण. बंधू, तुम्ही म्हणाला होतात की आख्यानात मला माझ्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळेल. होय देवी. पण माझा प्रश्न निराळा होता. नाही म्हाळसा, त्यावेळी पार्वती देवींनी गंगा देवींना का थांबवलं नाही असा तुमचा प्रश्न होता, हो ना? हो देवी, कारण त्यावेळी श्री पार्वती देवींनी जन्म घेतला नव्हता. म्हणजे देवी, साक्षात आदिशक्ती या श्री महादेवांच्या मिलनासाठी या सृष्टीवर पुनर्जन्म घेणार होत्या. आणि तो जन्म पार्वती देवींच्या रूपात होता. होय म्हाळसा, आदिशक्ती पार्वतीच्या रूपाने पुन्हा अवतार धारण करेल असा क्षण तेव्हा आला नव्हता. त्या क्षणाला अजून काही काळ होता. आणि त्यांच्या जन्मानंतरच श्री पार्वती देवी आणि श्री महादेव यांचे मिलन होणार होते. परंतु ते इतके सहज साध्यही नव्हते. अत्यंत खडतर अशा साधनेतूनच त्यांना श्री महादेवांना प्राप्त करावे लागणार होते. हे आजा, अरे काय काय चाललंय, काय समज? ऐकलं नाही होय? पार्वती देवींचं सांगत्या ती महाराज. अरे आपल्यासारख्या साध्या माणसासनी हे समज कवाठावं झालं असतं र. होय खरंय. बानूचं देवान सगळं लगीन झालं म्हणून आपण हिथं आलो आणि आख्यान ऐकाय मिळालं. अरे भाग्य आहे आपलं. पर त्या वेळेला गंगा देवींच्या मनात काही विचार आला असेल रे बा. महाराज, नाही म्हणजे महादेवांनी गंगा देवीसनी सांगितलं होतं का त्यांचं महादेवांसंग लगीन होणार नाही. मग त्याचं काय झालं? मुळात देवी गंगा यांच्या मनात ही भावना आलीच का? कारण आदिशक्तीच्या रूपाने श्री महादेव आणि शक्ती रूपाचे मिलन होणार होते हे ठाऊक असतानाही असं का घडलं? त्यांचं महादेवांवर प्रेम होतं. त्यांनी नुसतं त्यांच्या मनातलं सांगितलं त्यासनी. यात चुकीचं काय आहे? कारण ते परमनियतीनं लिहून ठेवलं होतं. भविष्यात देखील गंगेचे भवितव्य माझ्याशीच निगडीत असणार होतं. नारायण नारायण. तर त्या क्षणी देवी गंगा यांच्या मनात जो विचार होता त्यापासून त्यांना दूर करण्यासाठी राजा हिमावन आणि देवी मेनावती प्रयत्न करीत होते. गंगा, तू महादेवांना पती म्हणून प्राप्त करण्याची इच्छा सोडून दे. त्यांनी तुझे दुःख वाढेल. नाही, पती म्हणून मी दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही. अगं असे म्हणून कसे चालेल? माता पिता म्हणून आमचेही काही दायित्व आहे. आम्ही तुला असे दुःखी कसे पाहू शकू? मला सुखी पाहायचे असेल तर श्री महादेवांशी तुम्ही माझ्या विवाह संदर्भात बोलावे. गंगा, अगं हा हट्ट सोड. प्रत्यक्ष महादेवांनी तुला नकार दिल्यावर हे सत्य तू स्वीकारायला हवेस. त्यांचं सतीवर खूप प्रेम होतं आणि आजही आहे. मात्र सती जिवंत नसल्याने ते विरहात आहेत आणि असे असताना तू त्यांना विवाहाचं कसं विचारू शकतेस? का नाही, मी माझे त्यांच्याविषयी असलेले प्रेम व्यक्त केले. सती हा भूतकाळ होता, ही गंगा वर्तमान काळ. आणि काय उणीव आहे माझ्यात? त्यांनी तुला स्वीकारणे मला अवघड वाटते. त्यापेक्षा मी तुझ्या समोर एक प्रस्ताव ठेवतो. आपण तुझ्यासाठी स्वयंवराचे आयोजन करूयात.
देशोदेशीचे राजे राजकुमार यांना मी निमंत्रण पाठवतो. नाही, मी अशा स्वयंवरासाठी तयार नाही. मी मनाने श्री महादेवांना पती मानले आहे आणि त्यात बदल होणे आता शक्य नाही. गंगा, हा आग्रह योग्य नाही. अगं, श्री महादेवांनी तुला विवाहासाठी नाही म्हटलं ते योग्यच आहे. काय सुख उपभोगलं असतोस तू? अंगाला भस्म लावून भूता प्रेतांमध्ये स्मशानात निवास करणारे महादेव, त्यांच्याशी विवाह करून तुला काय सुख मिळणार आहे? भौतिक सुखाची अभिलाषा नाही मला माते. मला केवळ ते प्राप्त व्हावेत ही अभिलाषा आहे. आता काय म्हणावं हिला? वेळ लागले हिला. गंगा, मला तुझ्या भावना कळतात, पण मला जे ज्ञान आहे त्यातून मी तुला सांगतो की श्री महादेवांना प्राप्त करणं एवढं सोपं नाही. सृष्टीचे कर्ता करिता तेच आहेत. जगतपालक आहेत ते. अशुभाचा संहार करणारे आहेत. त्यांची भक्त म्हणून आराधना करावी. आपण माझे माता पिता आहात. माझ्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केलात, माझ्यासाठी हेच पुष्कळ आहे. पण एक सांगते, मी विवाह करीन तर श्री महादेवांशीच करेन. आयुष्यभर फक्त त्यांचे चिंतन करेन. नारायण नारायण. मुनिवर, तुम्ही असे अचानक का थांबलात? पुढे काय झाले ते सांगितले नाही तुम्ही. देवी, त्या क्षणी जे घडलं ते या आख्यानाच्या रूपाने मी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. ते सारं सांगतो आहे जे त्यावेळी घडलं होतं. परंतु कधी कधी आपल्याला असे काही प्रश्न पडतात जे अनाकलनीय असतात. मी समजले नाही मुनिवर. सांगतो देवी. त्यावेळी देवी गंगा यांना राजा हिमावन आणि देवी मेनावती हे कितीही समजावण्याचा प्रयत्न करीत असले तरी देवी गंगा यांनी आपला विचार मागे घेतला नाही. आणि घ्यावा बी कशाला? नाही म्हणजे तसं ऋषी महाराजांनीच त्यासनी सांगितलं होतं का त्या महादेवांसंगत जोडल्या जात्या. नारायण नारायण. काही घटना घडण्यामागे त्या परमनियतीच्या मनात काय हेतू असेल हे सांगणे आपल्यालाही कठीण जाते. तो क्षणही तसाच होता. देवी गंगा यांचे भवितव्य जरी श्री महादेवांशी जोडले जाणार हे सत्य असले तरी ते कसे हे मात्र कुणालाच ठाऊक नव्हते. हो, आणि मी तेच जाणून घ्यायला उत्सुक आहे. सर्वजण आतुर आहेत देवी. परंतु त्याआधी त्यावेळी सृष्टीत काय स्थित्यंतर होत होती हे आपल्याला जाणून घेणे आवश्यक आहे. त्यावेळी दैत्यांनी या सृष्टीत जणू हाहाकार माजवला होता. देवांना वेठीस धरले होते. इतकेच नव्हे तर त्यांनी आपली कुदृष्टी स्वर्ग लोकाकडे वळवली होती. तारकासुराच्या असुरांचे धाडस दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आज त्यांनी स्वर्ग अशुद्ध केले
देवांनी स्वर्गात निवास करू नये म्हणून त्यांनी हे कुकर्म केले आहे. आता आपण श्री ब्रह्मदेवांना भेटलेच पाहिजे. नारायण नारायण. देवी, मी जे म्हणत होतो ते हेच आहे. दैत्यांनी स्वर्गलोक दूषित केला होता आणि आता अशी परिस्थिती आली होती की स्वर्गलोक पुन्हा शुद्ध करायला हवा. हो, परंतु असे काय करावे ज्यामुळे स्वर्गलोक पुन्हा शुद्ध होईल, पवित्र होईल? काय करावे? बा, अरे पण महादेवांनी तर गंगा देवीसने आशीर्वाद दिला होता का त्यांच्यामध्ये समधी पाप धुण्याचं बळ असेल. होय होय. महाराज, मी सांगू? तुला ते ठाऊक आहे बानू? वय म्हणजे महादेवांनी तर गंगा देवीसने आशीर्वाद दिला होता का त्यांच्यामध्ये समध पाप धुतलं जात्या. होय बानू. याचा अर्थ असा की श्री महादेवांनी दिलेल्या आशीर्वादामुळे जर स्वर्गलोक पुन्हा पवित्र करायचा असेल तर देवी गंगा यांनी स्वर्गलोकात जाणे आवश्यक होते. प्रणाम ब्रह्मदेव. सूर्यदेव, आज आपण इथे येण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता ब्रह्मदेव. मी काय करावं अशी आपली इच्छा आहे? ब्रह्मदेव, तारकासुराच्या असुरांनी स्वर्गलोक अशुद्ध आणि अपवित्र केला आहे. आता हा स्वर्गलोक शुद्ध कसा करावा हाच प्रश्न पडला आहे आम्हाला. तारकासुराने त्रिलोकास वेठीस धरले आहे, परंतु वरदान असल्यामुळे तुर्तास काहीच करता येणार नाही. परंतु स्वर्ग जर अशुद्ध स्वरूपात ठेवला तर देव त्याचा त्याग करतील आणि असुर तिथे निवास करतील. नाही, असे काहीही होणार नाही, कारण श्री महादेवांनी गंगेस तसे वरदान दिले आहे की तिच्या स्पर्शाने पापांचे परिमार्जन होईल. जे अशुद्ध आहे ते शुद्ध पवित्र होईल. मग आपली गंगा देवीशी भेट होणे आवश्यक आहे ब्रह्मदेव. कुठे आहेत त्या? ती आता मार्कंडेय ऋषींच्या आश्रमात आपल्या माता पित्यांसोबत आहे. मग आपण तिथे प्रस्थान करूयात का? होय. नारायण नारायण. म्हणजे परमनियतीने असे का लिहिले होते हे सगळ्यांनाच कळले. देवी गंगा यांचे भवितव्य अशा प्रकारे श्री महादेवांशी जोडले गेले होते तर. हो ना मुनिवर? नाही देवी, ते केवळ इतकेच नव्हते. मग नारायण नारायण. त्या परमनियतीच्या मनात काय असते हे कोणाला कसे कळणार? मुनिवर, माझी आणि इथे जमलेल्या सगळ्यांची उत्सुकता अजून वाढते आहे. त्या क्षणी देवी गंगा यांनी स्वर्गात यावे म्हणून सर्वजण त्यांना भेटायला गेले खरे, पण काय मुनिवर? सांगतो देवी. सर्वजण देवी गंगा यांना भेटायला गेल्यावर नेमके काय घडले, त्या काय म्हणाल्या, श्री महादेवांशी देवी गंगा यांचे भवितव्य कसे जोडले गेले आहे हे सर्व मी आता सांगणार आहे. नारायण नारायण. आज प्रत्यक्ष श्री ब्रह्मदेव आणि सूर्यदेव यांचं दर्शन. आयुष्य सफल झालं. हिमावंत, आम्ही तुझ्याकडे एक विशेष कार्य घेऊन आलो आहोत. आज्ञा असावी प्रभू. तारकासुराच्या राक्षसांनी स्वर्गलोक अशुद्ध केला आहे, त्याचे शुद्धीकरण करणे आवश्यक आहे. मी त्यासाठी काय करावं ब्रह्मदेव? हिमावंत, हे कार्य गंगा करू शकते, कारण श्री महादेवांनी तिला तसा वर दिलाय. अनंत काळापर्यंत ती शुद्धीकरणाचं कार्य करू शकते. परंतु त्यासाठी
तिला स्वर्गलोकात निवास करावा लागेल. हे कल्याणाचे आणि मंगल कार्य आहे. देवी गंगा, हे कार्य आपणच करू शकता. मी स्वर्गात निवास करण्यास तयार आहे, पण माझी एक अट आहे. अट? कोणती अट देवी? मी पृथ्वीवर पुन्हा तेव्हाच परत येईल जेव्हा प्रत्यक्ष श्री महादेव मला आवाहन करतील.